Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामध्ये जे 7वे प्रकरण आहे त्याचे नाव आहे बीजगणित आणि त्यामध्ये 7.1 बेसिक पदावल्या व समीकरणे यावर आधारित व्यवसाय नंबर 1 आज आपण सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी मागील व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाची उत्तरं बऱ्याचशा मुलांनी अतिशय छान पद्धतीने दिलेली आहेत आणि मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे त्या मुलांची नावं मी या व्हिडिओमध्ये जाहीर करत आहे. अक्षतेज राजू गावित, निर्जरा, झीनत अजरुद्दीन पटेल, रिद्धी भूषण काबरा, आयुष्का परदेशी, असद मुल्ला, अरिंजे अभिजित थोरात, श्रुतिका गाडे, श्रेयश काळे, तन्वी चव्हाण, हिंदुजा केचे आणि धीरज सदानंद दारवाडा. तर या मुलांनी अतिशय सुंदरपैकी उत्तरं दिलेली आहेत आणि त्याच्यासमोर स्वतःचं नावसुद्धा लिहिलेले आहे. आणखीन बऱ्याचशा मुलांनी उत्तरं दिलेली आहेत परंतु त्याच्यासमोर नाव न लिहिल्यामुळे मला त्यांची नावं जाहीर करता आलेली नाही आहेत. तर आशा करतो की पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही उत्तराच्या समोर नाव व्यवस्थित लिहाल म्हणजे तुमचीसुद्धा नावं त्या व्हिडिओमध्ये येतील. चला तर त्या सर्व मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर होत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. तुम्हाला सर्वांना जास्तीत जास्त मार्क कसे पडतील यासाठी हा आपला छोटासा प्रयत्न आहे. चला तर आपण सुरुवात करूया बेसिक पदावल्या व समीकरणे. पहा अतिशय सोपी एक्सरसाइज आहे. पहिला प्रश्न आहे 3x² + y व 2x² - 4y यांची बेरीज करा. आता आपल्याला ह्यांची बेरीज करायची आहे. 3x² + y आणि 2x² - 4y. आता तत्पूर्वी आपली मुलं 6वीला आहेत त्याच्यामुळे तुम्हाला स्वरूप पदे म्हणजे लाईक टर्म्स तुम्हाला माहिती असतील. म्हणजे ज्यांच्यामध्ये हे जे अक्षर आहेत हे अक्षर जर सारखी असतील त्यांच्या घातांकासकट तर ते स्वरूप पदे होतात. बघा इथे 3x² आहे, हा x² आहे, हा पण x² आहे, हे ते y आहे आणि इथं पण y आहे. स्वरूप पदांचीच फक्त बेरीज होते हे लक्षात घ्या. आता बघा इथं ह्या 3x² आणि 2x² ची बेरीज होणार आहे. फक्त आपल्याला अंकांची बेरीज करायची. 3 आणि 2 किती होणार आहेत 5 आणि हा x² त्याला फक्त चिटकून लिहायचा आहे. पुढे बघा इथं काहीच नाही म्हणून आपण 1 लिहिला. आता इथं विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी होते आणि मोठ्याचं चिन्ह होतं म्हणजे 4तून 1 गेला राहिले 3. 4ला वजाचं चिन्ह आहे म्हणून इथं वजा आणि y त्याला चिटकून लिहिला. अतिशय साधं सरळ सोपं उदाहरण होते 5x² - 3y. मग कुठे आहे ते ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता आपण दुसरा प्रश्न सोडूया. पहा इथे दुसरा प्रश्न आहे 3x² - 2x + 3y. तर तो मांडून घेतला मी. 3x² - 2xy + 3y² मायनस एका कंसामध्ये हे आहे दुसऱ्या कंसामध्ये मायनस 4x² + 5xy - y². आता हे आडव्या पद्धतीने पण आपण वजाबाकी करू शकतो, उभ्या पद्धतीने पण करू शकतो. दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा. आता इथे पहा उभी पद्धत दाखवतो मी. ही पहिली टर्म अशी जशीच्या तशी मांडलेली आहे. ठीक आहे. आता कंसाच्या बाहेर जर वजा असेल तर आतमधली सर्व चिन्ह चेंज होतात. त्याच्यामुळे हे प्लस आहे तर काय होईल हे -4x². हे पण प्लस आहे तर काय होईल हे -5xy आणि हे मायनस आहे तर ते काय होणार आहे प्लस होणार आहे.
कंसाच्या बाहेर वजा असेल, वजाबाकी ही क्रिया असेल, तर दुसऱ्या टर्मचे सर्व चिन्ह हे चेंज होतात. हा साधा सरळ नियम लक्षात ठेवा. आता पहा, 4तून 3 गेला 1, मोठ्याचं चिन्ह दिलं वजा x². हे दोन चिन्ह सारखे असतील तर चिन्ह आहे तेच राहतं आणि बेरीज होते 7xy. हे तर पण तसं, दोन चिन्ह सारखे असतील तर चिन्ह आहे तेच राहतं आणि दोघांची बेरीज होते. हे तर काहीच नाही म्हणून आपण 1 लिहिलं. 3 आणि 1 4y². ठीक आहे. आता आपण 6वीला आहोत, त्याच्यामुळं हा जो 1 आहे तो नाही लिहिला तरी चालतो. आता मग आपलं उत्तर काय झालं? -x² -7xy + 4y². अशा पद्धतीचं उत्तर कुठे आहे? आपण जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर ऑप्शन नंबर 2ला ऑप्शन नंबर 4ला सेम टू सेम अशा पद्धतीचा पर्याय दिलेला आहे. त्याच्यामुळं दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पाय ते तिसरा प्रश्न आहे. a = 2, b = -3 and c = 3. तर ab² - b²c बरोबर किती? आता काय करायचं आपल्याला? ab² - b²c ची व्हॅल्यू काढायची आहे. बिलकुल गडबड करायची नाही. फक्त ची किंमत ज्या अक्षरांची किंमत जी दिली आहे ती फक्त त्या जागेवर पुटअप करायची आहे. ची किंमत किती दिली आहे? 2. ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. बीची किंमत किती दिली आहे? -3. मग आपण -3 टाकलं, त्याच्या डोक्यावरती स्क्वेअर केला. मायनस बीची किंमत किती दिली आहे? -3, त्याच्या डोक्यावरती स्क्वेअर गुणिले सीची किंमत किती आहे? 3. ओके. आता आपल्याला फक्त काय करायचं? हे सोडवायचं आहे. 2 गुणिले 3चा वर्ग किती येतो? 9. वर्गामध्ये मायनस जरी असला तरी त्याचा वर्ग प्लस येतो, हे लक्षात ठेवा. इथे मायनस, इथे पण वर्ग किती येईल? 9 × 3. ठीक आहे. मग आता गुणाकार करा. 2×9 = 18 वजा 9 × 3 = 27. आता 18तून 27 जात नाही, परंतु 27मधून तर 18 जातात. उत्तर किती येतं? 9. आणि 27 ही मोठी संख्या आहे आणि त्याच्या समोरचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं विरुद्ध चिन्ह असल्यानंतर. म्हणजेच उत्तर किती आलं आहे आपलं? -9. मग -9 उत्तर कुठे आहे? ऑप्शन नंबर 1मध्ये. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपं होतं पाहे. आता चौथा प्रश्न पाहते. खालीलपैकी कोणती राशी एकपदी नाही? आता इथं जर पाहिलं तर ही राशी एकपदी आहे. आता एकपदी म्हणजे कसलं? त्यांच्यामध्ये कोणतीही एखादी क्रिया असेल. 2 राशींमध्ये एखादी क्रिया असायला हवी. फॉर एक्झाम्पल 7x + 2y + 3 समथिंग a वगैरे जर असेल तर हे तर किती टर्म झाल्या बघा? 1 2 3, म्हणून ह्याला त्रिपदी म्हणतात. आणि हे जर नुसतं एवढंच असतं 7x + 2y तर हे किती पद झाली याच्यामध्ये? 1 2, म्हणून ही झाली द्विपदी. परंतु जर अशा पद्धतीने असेल 7xy तर ह्याच्यामध्ये हा इथला गुणाकार सोडून द्या. ह्याच्यामध्ये हे एकच पद आहे म्हणून ही काय झाली? एकपदी झाली. हे तर किती जरी अक्षरं लिहिली आणि किती जरी मोठी संख्या लिहिली इथं तरीसुद्धा ही एकपदीच झाली, हे लक्षात ठेवा. म्हणजे ही एकपदी, ही द्विपदी आणि ही त्रिपदी. तर आपल्याला प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती राशी एकपदी नाही? म्हणजे ही एकपदी आहे, ही सुद्धा एकपदी आहे, ही सुद्धा एकपदी आहे आणि ही राशी मात्र द्विपदी आहे, म्हणजे ही एकपदी नाही आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता 5वा प्रश्न आपण पाहूया. 5वा प्रश्न आपण लिहून काढूया. -xy + 6p एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये -4p + 5xy बरोबर किती? असं विचारलेलं आहे. आता आपण काय करूया? उभ्या पद्धतीने करूया. बघा इथं -xy + 6p. आता बरोबर स्वरूपपदाखाली स्वरूपपदे लिहायची. म्हणजे इंग्रजीतले लेटर जिथं सारखे आहेत लेटर, इथं xy आहे, त्याच्या खाली xy वालीच टर्म येणार आहे. काय येणार आहे? +5xy. ओके.
पुढे काय आहे -4p, मग पीच्या खाली ही टर्म लिहायची आहे आणि सोडवायचं आहे. आता इथं बेरीज सांगितलेली आहे त्याच्यामुळं खालची चिन्ह चेंज होत नाहीत. आता सोडवून घ्या. बघा इथं काहीच नाही म्हणजे 1 असेल, 5तून 1 गेला 4 आणि हे मोठ्याचं चिन्ह प्लस हे दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी चालतं, XY तसंच. 6 - 4 झाले 2, मोठ्याचं चिन्ह प्लस म्हणजे आपलं उत्तर काय आलं 4XY + 2p. मग 4XY + 2p कुठे आहे? पहा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे व्यवस्थित केअरफुली जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे 4XY + 2p. बघा इथं 4XY + 2p म्हणून पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता आपण 6वा प्रश्न पाहूया. पहा इथे 6वा प्रश्न आहे 2a + 3b - c. ओके, 2a + 3b - c प्लस 5b. आता मग हा जो 5b आहे तो फक्त बरोबर त्याच्या खालीच लिहायचा, बी खाली बी लिहायचा. -7a तो 7च्या टर्मपाशीच लिहायचा. +3c तो सी खालीच लिहायचं आणि फक्त हे सोडवायचं आहे. इथं काहीच नाही म्हणून 1 द्यायचा. आता सोडवून घ्या. किती सोपं झालं बघा. विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्याचं चिन्ह होतं म्हणजे 7तून 5 गेले 2 - 5a. इथं सेम चिन्ह आहे 5 आणि 3 8b. विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल 3तून 1 गेला 2, मोठ्याचं चिन्ह 2c म्हणजे आपलं उत्तर काय आलं -5a + 8b + 2c. मग अशा पद्धतीने कुठे आहे व्यवस्थित पहा तुम्ही. व्यवस्थित जर पाहिलं तर बघा आपलं जे उत्तर आहे -5a + 8b आणि +2c हे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपं असतं हे आणि ह्याच्यावरती हमखास क्वेश्चन्स येतात. त्याच्यामुळं याच्यावरती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती परफेक्ट जसेच्या तसे सगळे मार्क तुम्हाला पडले पाहिजे. चला आता आपण 7वा प्रश्न पाहूया. पहा येते 4x² - 5xy + y² -x² - 8xy - 6y². आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंस नाही त्याच्यामुळे वरच्या पद्धतीनेच 4x² - 5xy + y² ह्या 3 टर्म इथं त्रिपदी मांडली आणि दुसरी त्रिपदी बरोबर -x² त्याच्या खाली -x² मांडला. काय नाही म्हणून इथं 1 दिला. पुढे -8xy त्याच्या खाली मांडले आणि -6y². आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा कंस नाही आहे त्याच्यामुळे चिन्ह चेंज करायचा कुठलाही प्रयत्न करू नका तुम्ही. पुढे 4 - 1 किती राहिले आपले 3. सो 3x². सारखं चिन्ह असेल तर चिन्ह तसंच राहतं. 8 आणि 5 13xy. विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी होते आणि मोठ्याचं चिन्ह येतं इथं 1 लिहूया आपण काहीच नाही म्हणजे 6 मधून 1 गेला 5 आणि हे मोठ्याचं चिन्ह y². बघा 3x² - 13xy - 5y². अशा पद्धतीचे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. पहा इथं 3x² आहे परंतु -13x नाही आहे इथं त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. इथं 3x² आहे -5y² हे सुद्धा आहे पण +13xy आहे म्हणजे हा सुद्धा नाही आहे. हे पहा तुमच्या उत्तरामध्ये हाच क्रम असेल असं नाही आहे. उलटा क्रम असला तरी चालेल फक्त चिन्ह जशीच्या तशी पाहिजे. पुढे बघा -13xy आहे +5y² परंतु आपला मायनस आहे म्हणजे हा पण गेला म्हणजे ऑटोमॅटिक काय राहिलं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4. बघूया -13xy आहे का -13xy तर हो आहे -13xy. -5y² आहे +3x² तो सुद्धा आहे म्हणजेच 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. चला आपण 8वा प्रश्न पाहूया. पाहिजे
8वा प्रश्न आहे a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -1, c इज इक्वल टू -4, तेव्हा ABC प्लस 2a स्क्वेअर बी प्लस AC प्लस सी स्क्वेअर ए इज इक्वल टू किती? अतिशय सोपा प्रश्न आहे हा. चला आपण सोडून टाकूया. ABC प्लस 2a स्क्वेअर बी प्लस AC प्लस सी स्क्वेअर ए. आता एची व्हॅल्यू एच्या जागेवर टाकायची. एची व्हॅल्यू किती? 2 आपण टाकली, गुणिले बीची व्हॅल्यू किती? -1, गुणिले सीची व्हॅल्यू किती आहे? -4. ओके, प्लस इथे बघा 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे? 2 म्हणजे ह्या 2चा स्क्वेअर इंटू बीची व्हॅल्यू किती आहे? -1 प्लस इथं एची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे? -4. पुढे बघा प्लस सी स्क्वेअर म्हणजे सीची व्हॅल्यू किती आहे? -4 त्याचा स्क्वेअर इंटू एची व्हॅल्यू किती आहे? 2. चला आपण ते सोडूया. उदाहरण एवढं मोठं झालं की आपल्या कॅमेऱ्याच्या बाहेर ते जायला लागलं. थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. आता हे सोडवायचं काम करा. आता बघा ही एक टर्म आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे. रेषा ओढल्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता बघा इथं 4 एके 4, 4 दुने 8 आणि समवेळा म्हणजे इव्हन वेळा जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर ते निघून जातं, म्हणजे याचं उत्तर +8 येणार आहे. पुढे बघा, आता लगेच चिन्ह द्यायचं नाही. हे बघा हे किती येणार आहे? 2चा वर्ग 4, 4 दुने 8 आणि 8 एके 8. इथं विषम वेळा म्हणजे एकदाच मायनसचं चिन्ह आहे आणि म्हणून इथं -8 येणार आहे. म्हणजे 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा असे जर मायनसचे चिन्ह असतील तर मायनसचं चिन्ह आहे तसं राहतं. आणि 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा अशा इव्हन नंबर म्हणजे समवेळा असेल तर मायनसचं चिन्ह निघून जातं. पुढे चला बघा, इथे 4 दुने 8 एकदाच आहे त्याच्यामुळे हे सुद्धा राहिलं. इथे बघा 4चा वर्ग 16 म्हणजे वर्ग कसा करतो आपण? -4 गुणिले -4 म्हणजे 2दा मायनसचं चिन्ह आहे म्हणजे हे निघून जाणार. 4चा वर्ग 16, 16 दुने 32 म्हणजे +32 येणार आहे. आता हे फक्त सोडवून टाकायचं आपल्याला. 8तून 8 गेले 0, -8 अधिक 32 वेगळी चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल आणि मोठ्याचं चिन्ह येईल. म्हणजे 32मधून 8 गेले राहिले 24 आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे प्लस. प्लस काय आपण देत नाही आहे म्हणजे 24. मग 24 कुठे आहे? चला बघूया. तर ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता आपण 9वा प्रश्न पाहूया. 9वा प्रश्न हा 9व्या प्रश्नाचा जो टाईप आहे तो बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे, त्याच्यामुळे तो केअरफुली पहा. अतिशय सोपा आहे परंतु तितकाच फसवा आहे, त्याच्याकडे तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, जर P बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार. P म्हणजे काय? 2 धनसंख्यांचा गुणाकार. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 3 गुणिले 7 घेतले. ओके, धनसंख्यांचा गुणाकार आहे म्हणजे दोन्ही पण प्लस प्लस आहेत म्हणजे उत्तर काय येणार आहे? 21. पण ते कोणत्या साईनमध्ये येणार आहे? तर ते प्लसमध्येच येणार आहे. म्हणजेच पीची व्हॅल्यू काय आलेली आपली? धन, म्हणजेच काय आलेलं आहे? पॉझिटिव्ह आलेलं आहे. ओके, म्हणजे पीची व्हॅल्यू तर समजली. आता क्यू काय बोलतात? 2 ऋण संख्यांचा गुणाकार. फॉर एक्झाम्पल आपण घेतल्या ह्याच संख्या घेतल्या असं पकडा किंवा वेगळ्या घेतल्या, काय प्रॉब्लेम नाही. वेगळ्या घेतल्या, इथे घेतली -2. ओके, तर 2 सारखी चिन्ह असली की काय होतात? ते निघून जातात. म्हणजेच काय राहिलं? 4 दुने 8 म्हणजेच काय आलं याचं उत्तर प्लस. म्हणजे क्यूची व्हॅल्यूसुद्धा आपली पॉझिटिव्ह आलेली आहे म्हणजेच धनसंख्या आलेली आहे. आता ते काय बोलतात? आर म्हणजे 1 धन आणि 1 ऋण. आता 1 धन घेऊया आपण फॉर एक्झाम्पल 5
गुणिले 1 ऋण घेऊया फॉर एक्झाम्पल -2, तर उत्तर काय येणार आहे बघा. फक्त आपल्याला काय करायचं असतं, वजाबाकीचं जे चिन्ह आहे म्हणजे मायनसचं जे साईन आहे ते किती वेळा आहे तेवढंच मोजायचं. ऑड वेळा असेल तर जसंच्या तसं राहतं आणि इवन वेळा असेल तर ते निघून जातं. मग 5 गुणिले 2 किती झाले 10, राहिलं मायनस, म्हणजे उत्तर काय आलं आपलं ऋणमध्ये उत्तर आलेलं आहे, म्हणजेच निगेटिव्हमध्ये उत्तर आलेलं आहे. म्हणजे पीची व्हॅल्यू झाली प्लस, क्यूची व्हॅल्यू झाली प्लस आणि आरची व्हॅल्यू झाली मायनस. तर त्यांनी काय विचारलं आहे, तर पी प्लस, थोडंसं ॲडजस्ट करूया आपण, तर पी प्लस क्यू प्लस आर इज इक्वल टू किती, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर आपण त्याचं व्यवस्थित उत्तर काढूया. पहा इथे आता पीची व्हॅल्यू काय, धन, म्हणजे कोणती पण एक धन संख्या आपण घेतली. फॉर एक्झाम्पल ह्याच घेतल्या तरी चालणार आहे किंवा कुठल्याही दुसऱ्या घेतल्या तरी चालणार आहेत. आपण ह्याच घेऊन बघूया. 21 अधिक क्यूची व्हॅल्यू काय 8 आणि आरची किंमत काय -10, तर ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे बघा. 21 आणि 8 किती झाले 29 आणि 29मधून 10 गेले तर उत्तर काय येणार आहे 19, परंतु ते उत्तर कसं येणार आहे पॉझिटिव्ह उत्तर येणार आहे. आता याच्यामध्ये पटकन धन हे उत्तर लिहायचं नाही आहे, कारण तिथं ऑप्शन आहेत बघा. धनसंख्या उत्तर येतं, ऋणसंख्या उत्तर येतं, धन किंवा ऋणसंख्या उत्तर येतं का शून्य येतं. आपण पटकन लिहायचं नाही, कारण हे उदाहरण म्हणून आपण संख्या घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर इथं एखादी आरच्या जागेवर मोठी संख्यासुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजेच इथं जर आपण 20 घेतली आणि इथं जर आपण -4 घेतली तर किती झाली ही -80, 20 चोक 80 असं पण घेऊ शकतं, कारण त्याच संख्या घ्यायला सांगितल्यात का नाही आहे. मग इथं जर -80 असेल तर 29 - 80 ह्याचं जे काही उत्तर येईल ते काय करणार आपण 80मधून 29 वजा करणार आणि त्या उत्तराच्या पुढं काय होणार मोठ्याचं चिन्ह म्हणजे मायनसचं चिन्ह येणार आहे. म्हणजेच पी प्लस क्यू प्लस आर ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हसुद्धा येऊ शकते किंवा निगेटिव्हसुद्धा येऊ शकते, म्हणजे धनसुद्धा येऊ शकते किंवा ऋणसुद्धा येऊ शकते. मग त्याचं ऑप्शन काय बघा, धन किंवा ऋण, म्हणजे 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता जो 10वा प्रश्न आहे नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. फक्त ते लिहिताना त्याच्यासमोर तुमचं नाव लिहायला बिलकुल विसरायचं नाही आहे. चला मी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवतो. x इज इक्वल टू 0.2, y इज इक्वल टू 0.03, तर 100x² मायनस 100y इज इक्वल टू किती. सो 100 इंटू एक्सच्या जागेवर काय टाकायचं 0.2² मायनस 100 इंटू 0.03 असं करायचं आणि तुम्ही व्हॅल्यू काढायची. आता 100 इंटू 0.2चा स्क्वेअर किती येणार आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4 येणार आहे, परंतु इथं दशांश चिन्ह 1 घरानंतर आहे, म्हणजेच इथं काय होणार आहे वर्ग काढल्यानंतर ते 2 घरानंतर जाणार आहे, म्हणजे 0.2 इंटू 0.2 कसं येणार आहे 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4 येणार आहे. आणि दशक बघा दशांश चिन्ह एकक आणि दशकानंतर, एकक आणि दशकानंतर, म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे 0.4 मायनस 100 इंटू 0.03. आता तुम्ही काय करायचं आहे हे सोडवायचं आहे आणि ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही काय पर्याय येतो तो पर्यायामध्ये त्याचं ऑप्शन लिहायचं आहे. आता हे 2 पद्धतीने सोडवू शकता तुम्ही. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, दोघांची वजा करायचा आणि दोघांची वजाबाकी करून लिहायचं, किंवा ह्याच्यामधून 100 कॉमन काढा, हा 0.04 मायनस हा 0.03 लिहा. ओके, ह्यांचं उत्तर काढा आणि त्याला 100ने गुणा, काही प्रॉब्लेम नाही, उत्तर तेच येणार आहे. तुम्ही 100% उत्तर काढाल. ह्यावेळेस ज्या मुलांनी उत्तरं दिलेली आहेत त्या मुलांनी सुद्धा स्वतःचं नाव पुन्हा टाका, जेणेकरून मला व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेता येईल.
आशा करतो की हा अतिशय सोपा परंतु तितकाच मार्क मिळवून देणारा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडं बिलकुल दुर्लक्ष करू नका. आशा करतो की यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळाले असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर पाठीमागचे व्हिडिओ जर पाहायचे राहिले असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि इयत्ता 6वी ची प्लेलिस्ट शोधा आणि त्याच्यावर टच करून तुम्ही सर्व व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकता. चला तर पुढचा जो व्यवसाय आहे व्यवसाय नंबर 2 पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवसाय नंबर 2 आपण सोडवणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.